मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोकनेते राजाराम बापू पाटील स्मृती मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा रेडिओ शुगरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. या अभिवाचन स्पर्धेतील सादरीकरणाचा आनंद आपण 27 फेब्रुवारीपासून घेत आहात. आज ज्यांचं सादरीकरण आपण ऐकणार आहात तो संघ आहे स्वराज्य वाचन कट्टा इस्लामपूर. संहितेचं नाव आहे आईची शिदोरी संस्काराचा वारसा. लेखिका संगीता शहा आणि सादरकर्ते कलाकार आहेत संगीता भूषण शहा आणि डॉक्टर कल्पना माणिक पेठकर. आईची शिदोरी संस्काराचा वारसा. तुझ्या आठवणींची संस्काराची शिदोरी माझ्याकडे आयुष्यभर पुरेल एवढी आहे. जितकी वापरू तितकी ती पुरून उरते. तुझ्या आठवणी लिहून तुझे विचार मांडून मी नेहमी तुला माझ्या सोबत ठेवते. तुझ्या आठवणींचा तुझ्या अनमोल विचारांचा हा माझा लेखन प्रपंच आईची शिदोरी संस्काराचा वारसा तुला सदैव समर्पित. आज तुला जाऊन खूप वर्षे झाली. आई, तू आजही अगदी तशीच तेजस्वी चमकत राहिलीस. तू जरी आज शरीराने आमच्यात नसलीस तरी तुझ्या विचाराने तू प्रत्येकाच्या मनामनात आहेस. विनम्र अभिवादन करून हे अभिवाचन सुरू करीत आहे. आई स्मरते मुलांच्या बालपणातून. आई जोडते मुलीच्या भावनेतून. आई खुलते मुलांच्या यशातून. आई बोलते मुलींच्या वाणीतून. आई कडाडते मुलांच्या शिस्तीतून. आई रडते मुलीच्या जिव्हाळ्यातून. आई सांभाळते मुलांच्या चुकातून. आई तुटते मुलीच्या विरहातून. हर एक क्षण, हर एक आनंद आई वेचते मुलांच्या संगोपनातून. आई उरते संस्काराच्या शिदोरीतून. तरी लोक म्हणतात, आई कुठे काय करते? आईच्या आठवणीतील बाग. ती म्हणायची, गेलेल्या माणसांच्या आठवणीत रडून नाही हरायचं, तर त्याला आवडणाऱ्या त्या प्रत्येक गोष्टीत भरभरून जगायचं, त्यातच रमायचं, म्हणजे त्या आत्म्याला सद्गती व शांती मिळते. आई ती कणखर, कष्टाळू, खंबीर, तेजस्वी, कडक शिस्तीची, पण अंतकरणाने तेवढीच मायाळू, क्षमाशील, साधी राहणी, उच्च विचारसरणी, तितकीच अध्यात्मशास्त्राची ओढ असणारी अभ्यासू व्यक्ती होती. तिच्या विचाराने आमच्या जीवनास एक चांगला आकार मिळाला. तिची शिस्त, तिचे विचार आमच्या तनामनात कणाकणात बिंबले गेले आहेत. आज आम्ही जे काही आहोत ते तिच्या व वडिलांच्या सात्विक विचाराच्या प्रेरणेनेच. लहान मुलांसाठी 18 वर्ष बालवाडी चालवताना तिने एक शिक्षिका म्हणून फक्त शैक्षणिकच नव्हे तर मुलांच्यात अनेक सामाजिक, भावनिक असे चांगले बंध तिने निर्माण केले. तिचं स्वावलंबी जगणं आम्हाला नेहमीच अभिमानास्पद होतं. स्वतःला घालून घेतलेले काही नियम आणि तत्वे यासोबतच शेवटपर्यंत ती एकनिष्ठ राहिली. अध्यात्म असल्याने तिने 25 वर्ष कांदा, लसूण व अन्य घटक वर्ज केले होते. जेवताना नेहमी तिचे मौन. भोजन ग्रहण करण्याआधी ते शुद्ध संकल्पाने ईश्वराला भोग लावून मग ते ग्रहण करणं, हे सर्व नियम तर ती कटाक्षाने पाळत होतीच, पण त्याहीपेक्षा प्रत्यक्ष वर्तनातून शुद्ध आचार, शुद्ध विचार यावर विश्वास ठेवणारी, म्हणजेच प्रत्यक्ष वर्तनातून ईश्वर भक्ती यावर तिचा ठाम विश्वास होता. हे सर्व तिने शेवटी दवाखान्यातही किती अडचणी असल्या तरी शेवटच्या घडीपर्यंत अगदी तंतोतंत पाळले. ती खरंच अद्भुत कमालीची व्यक्ती होती. सात्विक खाणपान, सात्विक आचार विचार, तसंच तिला निसर्गाची झाडे, वेली, फुले, पशुपक्षी त्यांचीही तितकीच आवड होती. नवीन घर बांधण्यासाठी जेव्हा वडिलांनी सुरुवात केली तेव्हा ती जागा खडकाळ व मुरमाची जागा होती, पण त्या तशा मातीतही तिने कष्टाने केळीची, भाजीपाल्यांची आणि फुलांची बाग फुलवली होती. घर पूर्ण होईपर्यंत तिची बरसबाग आनंदाने डोलू लागली होती. ती गेल्यानंतर तिची हीच निसर्ग आणि पशुपक्ष्याची आवड मी माझ्या गच्चीवर छोटीशी फुलझाडांची बाग तयार करून व या चिमणी पाखरांसोबत तिच्या आठवणींना असेच जिवंत ठेवण्याचा छोटा प्रयत्न केला आहे. या फुलवेलींमध्ये, पाखरांमध्ये मला त्याची सोबत मिळते. अनेक आठवणींना उजाळा मिळतो आणि नव्याने भरून जगण्याची प्रेरणा मिळते. संध्याकाळच्या वेळेत नभातील तो चमकता एक तारा, एक आई आणि दुसरा बाबा. स्वयं ऊर्जा. ती म्हणायची, दिवसाची सुरुवात करण्याआधी असं देवाकडून सोनेरी सकारात्मक ऊर्जेचा स्वतःवर वर्षाव करून घ्यावा आणि स्वतःला रिचार्ज करावं, म्हणजे याच ऊर्जेवर आपला संपूर्ण दिवस आनंदी जातो.
रोजचं असं देवाला गुड मॉर्निंग करावं. दिवसाची सुरुवात सुंदर सोनेरी सकाळसोबत झाली की पुन्हा नव्याने आपण जन्मलो आहोत आणि तेवढ्याच उत्सुकतेने तोच परिसर नव्याने पाहावासा वाटतो. तसं मला उगवता सूर्य पाहायला फार आवडतो. अगदी आपल्या केशरी रंगाने सारा आसमंत माखून टाकणारा, तरीही स्वतःच्या प्रखर तेजाने तितकाच आकर्षक असा गोजिरा लाल चुटूक सूर्य जीवनाला नवी उमेद, नवी आशा देणारा चमकता फरिश्ता वाटतो. याचे कवडसे चेहऱ्यावर पडले की साक्षात देवच आपल्यावर सकारात्मक ऊर्जेचा पाऊस पाडत आहे असेच जाणवते. असं जादुई गुड मॉर्निंग देवाचं आणि माझं रोज घडतंच. असं छान सुप्रभात करायला मला माझ्या आईने शिकवले. ती म्हणायची, दिवसाची सुरुवात करण्याआधी असं स्वतःला देवाकडून सोनेरी सकारात्मक ऊर्जेचा शॉवर घेऊन स्वतःला रिचार्ज करावं, म्हणजे याच ऊर्जेवर संपूर्ण दिवस आनंदी जातो. म्हणून तो मला जास्त आवडतो. पण आज त्याचे दर्शनच नाही. अलीकडे हा देवच रुसलाय आणि त्याला मनवण्यासाठी म्हणून की काय, निसर्ग पावसाच्या शुद्ध पाण्याने स्नान करून शुभ्र धुक्याचे ओलं सोवळं नेसून सूर्याच्या होम अग्नीची वाट पाहत बसल्यासारखा सारा आसमंत या धुक्यात विरून गेला होता. आणि मीही या होम हवनमध्ये सामील झाले होते. तितक्याच नेटाने त्याचीच वाट पाहत त्या धुक्यात विरून गेले, ज्याचा निसर्गही तितक्याच आतुरतेने वाट पाहत होता, आपल्या रविराजाची, की तो कधी येतो आणि या धरतीला सुवर्ण अलंकारांनी सजवतो. सोबत प्रेम जोशुआचे आत्मिक भान हरपवणारे मधुर संगीत माझे आवडतेच. मला वाटतं देवलोकात अशा सुंदर सप्तसुरांच्या मैफिली होत असाव्यात. त्यामुळेच हे आपले मन तेच सुंदर सप्तसूर ओंकार ऐकले की ताजेतवाने होते. त्याला हेच सूर आपलेसे वाटतात आणि थकवा कुठच्या कुठे पळून जातो. सुप्रभात. अंगाई गीत. ती म्हणायची, अंगाई गीत म्हणजे जन्माला आल्यानंतरही आई आणि मूल यांच्यातलं घट्ट जोडून ठेवणारं ती एक नाळ आहे. आपलं बालपण समृद्ध करणारी ती एक लय आणि आईच्या आठवणींचा गोफ आहे, जो नेहमी आपल्या गळ्यात असतो. ती लय, तो ताल, तो अभिनय आणि तिचा तो आवाज असा रक्तात जणू भिनलेला असतो. आयुष्यभर तो आपल्या कानात गुंजत राहतो. अंगाई गीत म्हणजे आईचा आवाज कसाही असो, आपल्या तान्ह्या बाळाला झोप यावी म्हणून आपसुकच आईच्या हृदयातून मायेने फुटणारा तो आवाज असतो. आपसुक मनातून येणाऱ्या शब्दांची जुळवाजुळव करत आपल्या छकुल्यासाठी प्रेमरूपी सूर तिच्या ओठातून बाहेर पडतात. आणि हे सूर म्हणजेच अंगाई गीत असतं ग. मग ती त्याला जे छान वाटतील ते प्रेमरूपी शब्दांचे सूर गाते आणि बाळही गोड हसत आपल्या आईच्या कुशीत झोपी जाते. हा प्रेमळ आपुलकीचा मायेचा सूर मोठं झालं तरी मनाच्या कुपीतून वाहत असतो. फक्त ते भासणे इतपत आपण थोडे डोळे बंद करून त्या मनाच्या कुपीत डोकावायला हवं, नाही का? आज मातृदिन. शांत डोळे झाकून ती लय, तो आवाज पुन्हा एकदा रिकॉल करा. मग पहा, तुम्हाला जाणवेल तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासोबत अजूनही ती आहे, तुम्हाला आधार देण्यासाठी, तुमच्याशी बोलण्यासाठी, तुमच्याशी खेळण्यासाठी, तुम्हाला प्रेमाने परत डोकं टेकून कुशीत घेण्यासाठी. अजूनही ती वेडी माय तुमच्यात नांदते. तिने आयुष्यात कधीच न केलेल्या अशा गोष्टी ती आपल्या बाळासाठी करण्यास ती नेहमी सज्ज असते. ती गायक कधीच नसते, पण ती अंगाई गाते. ती प्रेक्षक कधीच नसते, पण ती टाळ्या वाजवते. ती अभिनेत्री कधीच नसते, पण ती अभिनय करते. ती नर्तिका कधीच नसते, पण ती जमेल तसं नाचते. ती कलाकार कधीच नसते, पण ती सर्व कला सादर करते. हातांचा पाळणा करून अंगाई गाते. कितीही कष्ट असले तरी ती हसते, बागडते, मुलात लहान मूल होऊन रमते. फक्त आणि फक्त हे सारं तिच्या बाळासाठी ती करते. तरी आपण म्हणतो, आई कुठे काय करते? पारंपरिक अंगाई गीते मुलीकडून वारसा रूपाने पुढे येत राहतात, परंतु काळ बदलेल तशी ही अंगाई गीतेही बदलत जातात. त्यांचं स्वरूप जरी बदललं असलं तरी त्या माऊलीची माया तशीच अखंड आहे आणि ती सदैव अमर आहे. ती आईची माया सुगंधासारखी पिढ्यानपिढ्या दरवळत राहते. ती म्हणायची, दुसऱ्याचं दुःखदर्द आपसूक कळावं, न सांगता दुसऱ्याच्या भावना सहज जाणाव्यात. 4 पुस्तकं कमी वाचली तरी चालतील ग, पण माणसांची मनं वाचायला यायला हवीत. आज खूपच अस्वस्थ जाणवत होतं. नवरात्रीचा उपवास, देवीची आरास, पूजा अर्चा, पठण, त्यातच रोजची सकाळची घाई.
कामाची यादी, आर्यनचा जेवणाचा डबा, नाश्ता सगळं काही डोळ्यासमोर फिरत होतं. पण आज काही केल्या कणकण, सर्दी, ताप यामुळं उठवतच नव्हतं. त्यात कामवाली ही आजारी असल्याने 2 दिवस आली नव्हती. तसा बराच वेळ झालेला. कसं होणार? मी उठल्याशिवाय आणि माझ्या हाकांची भुपाळी ऐकल्याशिवाय हा आर्यन काही हलायचा नाही, असं पुटपुटतच मी जीवाच्या करारावर उठून खाली आले. मला विश्वासच बसत नव्हता. किचन, हॉल सगळं काही नीटनेटकं आवरलेलं, अगदी लख्ख. नेहमी आवर म्हणून तगादा लावायला लावणारा, कितीही सगळं आवरून दिलं तरी सगळ्या गोष्टीत उशीर करणारा हा पठ्ठ्या स्वतःही चंद्रासारखा स्वच्छ टापटीप आवरून आज 10 मिनिटं लवकरच आवरलेला माझा गुणी बाळ कॉलेजला तयार. मी विचारलं, अरे चहा ठेवू का तुझा? अगं नाही, मी आणि पप्पांचा चहा नाश्ता झाला आहे. तुझाही तयार आहे. आज तू माझ्या हातचा चहा घे हं, बरं वाटेल तुला. आणि काळजी करू नको, मी डबाही भरून घेतला आहे. तसा अधूनमधून स्वयंपाकही थोडा बहुत शिकवत असतेच त्याला. मुलगा मुलगी भेद नको म्हणून एक माणूस म्हणून आपल्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी स्वतःला यायलाच हव्यात, हा अट्टास माझा त्यामागे असतो. आज ते नेहमी बोचणारं, स्त्रीची त्रेधा तिरपट उडवणारं, नको असणारं, आजारपणातील दुखणं खूपच सुखावं वाटत होतं. न सांगता त्याला माझं दुखणं आपसूक कळलं होतं. रात्रीच पायाला तेल लावून देताना त्याला माझ्या तळपायाची रखरख, कणकण त्याच्या हाताला जाणवली होती. त्या काळजीनं आज हाक न मारता लवकर उठून घरातील सर्व कामे मी उठण्याआधी माझी झोपमोड होऊ नये याची काळजी घेत त्याने उरकली होती. त्याने माझ्या भावना आपसूक जाणल्या होत्या. त्या सेवाभावी वृत्तीने, जबाबदारीने जपल्या देखील. मुलगी असती तर तिने ते केलेच असतं, त्यात वाद नाही. पण मुलगा असूनही कोणत्याही कामाचा संकोच न करता आज त्याने त्याची जबाबदारी लीलया पार पाडली होती, याचा मला अभिमान वाटतो. माझ्या आईने मला दिलेली संस्काराची शिदोरीचे असे एक एक पैलू वारसा रूपाने पुढेही उलगडताना पाहून वाटतं, आई वडील कुठेही गेलेले नसतात. ते असे संस्काराच्या रूपाने आपल्या जवळच, आपल्या मुलांच्या मध्ये त्यांच्या खाणाखुणा दिसतात नेहमीच. नवरात्र, अखंड दिवा जागर स्त्री शक्तीचा. ती म्हणायची, अखंड दिवा म्हणजे ज्ञानाचा व आंतरिक शक्तीचा जागर आहे. नवरात्रीमध्ये देवीची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यासाठी लावण्यात येणारी अखंड ज्योती नेहमी तेजस्वी चमकत राहावी. अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा, कधीही या शक्तीचा विसर न पडू देणारा हा अखंड दिवा आहे. अखंड ज्योत म्हणजे नावाप्रमाणेच. त्यामध्ये नवरात्रीच्या 9 दिवसात एकदाही खंड पडता कामा नये. हा दिवस सतत तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. शक्तीपेक्षा कोणीही उंच किंवा श्रेष्ठ नाहीये हे मान्य असल्याने कित्येक लोक अखंड ज्योतीला थोड्या उंचीवर लावत असतात आणि नवरात्रीच्या 9 दिवसात स्वतः जमिनीवर झोपून त्या शक्तीपुढे समर्पण करत असतात. अग्नी ही वैदिक काळात एक महत्त्वाची देवता होती. अग्नीला वैदिक काळापासूनच शुद्ध आणि पवित्र मानलं जातं. त्यामुळे प्रत्येक घरात दिवा लावण्याची पद्धत आहे. अंधारातून उजेडाकडे नेणाऱ्या अखंड ज्योतीचे हे महत्त्व आपण नेहमीसाठी लक्षात ठेवून आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणाऱ्या दिव्याची मनोभावे आराधना करावी. आई म्हणायची, देवाने स्त्रीला दिलेले हे सुंदर आयुष्य स्वतःसाठी एक अनमोल भेट आहे. ते सुगंधी कस्तुरीसारखं दरवळायला हवं, तितकंच ते सन्मानाने जपायलाही हवं. म्हणून प्रत्येक स्त्रीने तितकंच कठीण आणि करारी राहायला हवं. स्वतःला निक्षून सांगायचं की देवाने मला भीती नाही तर खूप सारी शक्ती, प्रेम, एक सदृढ मन दिले आहे. त्याचा स्वतः मीच प्रथम आदरयुक्त सन्मान करते. मी शक्ती आणि सन्मानाने संपूर्ण आहे आणि भविष्याची भीती कधीच न बाळगता मी नेहमी हसतमुख राहते. नेहमी आनंदाने आयुष्य जगते. स्वतः आपणच आपल्यासोबत असू तेव्हाच आपल्यासोबत सर्व असतील. मग तुम्ही एकटे कधीच पडणार नाही. तो आत्मविश्वास, तो आत्मसन्मान, ती शक्ती घेऊन जेव्हा त्या अनोख्या ऊर्जेचा स्रोत तुम्ही बनाल आणि काम कराल तेव्हा दमायला कधीच होणार नाही. तितक्याच उत्साहाने, ऊर्जेने सूर्यासारखे कामातही आणि जगातही सदैव 10 दिशात चमकत राहाल. इतकी प्रचंड ऊर्जा आपल्या या आत्मिक केंद्रबिंदूमध्ये असते. ती ऊर्जा फक्त जाणवायला हवी आणि ती वापरायला हवी. ती दुर्लक्षित न राहता अखंड ज्ञानरूपी तेवत राहायला हवी. ती म्हणायची, अखंड दिवा म्हणजे ज्ञानाचा व आंतरिक शक्तीचा जागर आहे.
ती शक्ती कधीही विझू देऊ नका. सदैव तेजस्वी राहा. हाच खरा स्त्री शक्तीचा जागर आहे. प्राजक्त. दिवसाची सुरुवात मस्त रविराजाची सोनेरी ऊर्जा सोबत घेऊन निसर्गाच्या सानिध्यात आपल्या आवडीची गाणी ऐकत सुप्रभात फेरीने म्हणजेच मॉर्निंग वॉकने करायला आवडते. आज जरा जास्तीच लवकर 5:45 वाजता घराबाहेर पडले होते. थंडीमुळे हा रविराजाही कधी कधी आबाळाचे पांघरून ओढून झोपलेला असतो. शेवटी तोही कंटाळत असेलच की, असा विचार घेऊन झोपू दे बिचाऱ्याला, आज आपण त्याच्या आधी त्याला सुप्रभात करू असं म्हणत चालू लागले. जाता जाता एका घराच्या अंगणात प्राजक्ताचा सडा पडला होता. त्याच्या सुगंधाने मन केव्हाच अत्तराच्या नदीत न्हाऊन निघालं होतं. तोच नजरेस एक प्राजक्ताचं नाजूक सुंदर फूल झाडापासून अलगद वेगळं होऊन क्षणार्धात खाली पडताना दिसले. माझ्या आठवणीच्या कोंदणातील एक सुगंधी कप्पात जणू त्याने आज उलगडला होता. आई म्हणायची, प्राजक्त जसा झाडापासून क्षणार्धात सगळ्या मोहपाशातून अलिप्त होतो ना, अगदी तसंच ग, अगदी तसंच आपलं जगणं असावं. कधीही कुठेही जेव्हा योग्य वेळ येते ना, अंगणातील प्राजक्तासारखं सडा टाकून मोकळं व्हावं. रितो होण्यातले समृद्धपण अगदी सहजपणे जगावं. अलिप्त व्हावं त्या हर एक गोष्टीतून, अलिप्त व्हावं विनाकारण गुंत्यातून, अलिप्त व्हावं त्या प्रत्येक मोहातून आणि निरागस चालत राहावं. आपल्या कर्तव्य दक्षपथावर सहज आपले चांगले कर्मरंग सांडून चालत राहावं. कुठून सुरुवात, कुठे शेवट, किती कष्ट आणि कोणता कार्यकाल. लोभ नाही, मत्सर नाही, द्वेष नाही की अपेक्षा नाही, कशाची तमा न बाळगता एक दिवस मातीत विरून जावं. हेच ते, अगदी तसंच तिने सांगितलेलं आज प्रत्यक्ष बघितलं. बहरलेल्या झाडावरचा तो स्वर्ग, श्रीमंती, ऐशोआराम, सौंदर्य, प्राण, प्रतिष्ठा, सिंहासन, मान पान, मी माझं सगळं सोडून अगदी निस्वार्थपणे नतमस्तक होऊन मातीत मिसळणं. प्राजक्ताची ती विरहाची क्रिया मी स्तब्ध होऊन पाहत होते. माणसालाही या प्राजक्तासारखं निस्वार्थी जगता आले तर? खरंच एवढं सोपं नाहीच ते. खूप मोठेपण लागतं. ते मोठेपण फक्त आणि फक्त प्राजक्ताकडेच असावं का? प्राजक्त मला खराखुरा मनमोकळा वाटतो. क्षणात मातीमोल होऊन मातीत मिसळणारं, तरीही दररोज नव्याने फुलणारं, म्हणून तो मला तितकाच आशावादी वाटतो. सुगंध वाटणारा, आनंद शिंपडणारा वाटतो. स्वतः जिजून दुसऱ्यांमध्ये चैतन्य संजीवन निर्माण करणारा वाटतो. दुसऱ्याचं अंगणही तितक्याच निगुतीने सजविणारा हा प्राजक्त आज माझ्या मनात खोलवर रुजला होता. सूर्याच्या केशरी कोवळ्या किरणांसोबत पांढरा शुभ्र शांतपणे मातीत मिसळलेला सुंदर प्राजक्त त्याच्या केशरी लेखणीने मनाच्या कोऱ्या कागदावर आज जणू एक अनमोल विचार करून गेला. अनेक प्रसंग प्रत्यक्षदर्शी मनाला खोलवर भावतात. तो भावस्पर्शी प्रसंग नेहमीच मी लिखाणातून मांडते, पण आज खऱ्या अर्थानं या अनोख्या समृद्धीची अनुभूती होत आहे. संकल्पाचे चेंडू. ती म्हणायची, मनात आणणारे संकल्प हे चेंडूसारखे असतात. ते ज्याच्यावर फेकले जातील ते तितक्याच गतीने आपल्यावर परत येऊन थडकतात. तेव्हा विचार करताना, संकल्प करताना जरा जपूनच. ते चांगले असतील तर फिरून चांगला परतावा, आणि वाईट असतील तर फिरूनच वाईटच परतावा मिळतो. संपूर्ण दुनिया हा संकल्पाचा खेळ आहे. संकल्प म्हणजे दृढनिश्चय, मनापासून ठरवलेला एखादा निश्चित विचार. आता वर्ष संपते आहे. नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर प्रत्येकजण नवा विचार, नवे संकल्प घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करत असतात. हा संकल्प बहुधा स्वतःसाठीच असतो, स्वतःच्या चांगल्यासाठी असतो. परंतु नेहमी आपण जे विचार करत असतो ते दुसऱ्यांच्या बद्दलही असतात. आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, आजूबाजूचे, शेजारी, समाज, ज्या ठिकाणी आपण काम करतो ते सहकारी, यांच्याविषयी आपण नेहमी काय विचार करतो हे खूप महत्त्वाचं ठरतं. प्रत्येकाविषयी आपले विचार तितकेच सकारात्मक असले पाहिजेत, जेणेकरून त्या व्यक्तीलाही आपल्याबद्दल सकारात्मक भावना जागृत होतील. संकल्पाचा चेंडू याचे उदाहरण देताना ते नेहमी आम्हाला एक गोष्ट सांगायची. एक राजा दररोज संध्याकाळी नेहमी आपल्या हवेलीवरून राज्याकडे एक नजर टाकत असे. नेमके त्याच वेळी एक चंदनाची लाकडे विकणारा मनुष्य हवेली जवळून जात असताना राजाला दिसत असे.
आपली दिवसभराची लाकडे विकून परतीच्या वाटेवर तो असायचा. दररोज राजा आणि त्या माणसाची नजरानजर होत असे. याला पाहिले की राजाला खूप राग यायचा आणि त्याला पकडून मृत्यूदंडाचीच शिक्षा याला सुनवावी असे राजाला वाटत असे. राजाने ही गोष्ट आपल्या सरदाराला बोलून दाखवली. सरदाराने विचार केला, ज्याने काहीच गुन्हा केला नाही त्याला मृत्यूदंड, एवढी मोठी शिक्षा. यामागचे कारण शोधण्यासाठी सरदाराने त्या माणसाला पकडून आणा अशा सैनिकांना सूचना केल्या. काही अवधीतच त्या माणसाला राजासमोर पकडून आणून उभे केले. राजाने त्या माणसासमोर आपल्या मनात येणारे विचार बोलून दाखवले. पण तू तर काहीच गुन्हा केला नाहीस, मग मला अशी इच्छा का होत असावी हे समजत नाही. तो मनुष्य अतिशय घाबरला. मला माफ करा, मी दररोज तुम्हाला पाहून एक वाईट विचार मनात आणत होतो. तुमचा मृत्यू झाला तर किती बरे होईल. माझी सर्व चंदनाची लाकडे एकदम विकली जातील आणि मी खूप मोठा धनवान बनेल. असा विचार मी तुम्हाला पाहिले की करत होतो. कदाचित हाच माझा गुन्हा असेल. त्याची शिक्षा मला आज अशी मिळते आहे. राजाचा सर्व प्रकार लक्षात आला. आयुष्यात परत कधीही कोणाबद्दलही असे वाईट विचार करू नकोस असे सांगून त्याला मदत म्हणून थोडी सोन्याची नाणी देऊन त्याला सोडून दिले. मनामध्ये सकारात्मक विचार ठेवले तर नक्कीच त्यांच्या जीवन प्रवासात चांगले दिवस असतील. धन्यवाद. श्रोतेहो, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोकनेते राजाराम बापू पाटील स्मृती मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेतील सादरीकरणाचा आनंद आपण घेतला. सादर करते होते स्वराज्य वाचन कट्टा, इस्लामपूर.